श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत शनी परिवर्तनाचे कुंभ राशीवर काय परिणाम होणार आहे। मित्रांनो बघा की 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रह परिवर्तन करणार आहे आणि शनी ग्रह जेव्हा परिवर्तन करतील त्याचा परिणाम कुंभ राशीवर काय होणार आहे, कुंभ राशीला त्याचे काय फळ मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो बघा की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि मित्रांनो बघा की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की 29 मार्चला शनी ग्रह हे कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि ज्यावेळेस शनी परिवर्तन होणार आहे त्यावेळेस ते कुंभ राशीला काय फळ देणार आहे, कुंभ राशीला त्याचे काय परिणाम होणार आहे याची माहिती आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो बघा की पहिल्यांदा बघूया की आर्थिक बाबतीत कुंभ राशीला त्याचे चांगले परिणाम होणार आहे। मित्रांनो की तुमच्या ज्या आर्थिक समस्या होत्या, तुम्हाला ज्या आर्थिक तारांबळ तुमची होती ती तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहे आणि तुम्हाला आर्थिक समस्या तुमची दूर होऊन तुमची आर्थिक आवक वाढणार आहे, पैशांची आवक तुमची वाढणार आहे। तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन या येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला रोजगाराची किंवा नोकरीची नवीन संधी प्राप्त होणार आहे। तुम्ही जर व्यवसायात असाल तर व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे। एकंदरीत काय मिळणार मित्रांनो की 29 मार्च 2025 नंतर ज्यावेळेस शनी परिवर्तन करतील त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो की आर्थिक बाबतीत अतिशय चांगलं पाठबळ मिळणार आहे। तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगले फळ मिळणार आहे, आर्थिक समस्या तुमच्या दूर होणार आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही खर्चावर तुमच्या नियंत्रण ठेवणार आहेत आणि त्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवल्यामुळे जो तुमचा खर्च वाचणार आहे तो खर्च तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे। त्याचबरोबर जी तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केलेली होती किंवा आधीच्या काळात जी गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे, चांगला पैसा मिळणार आहे। मित्रांनो बघा की येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। आर्थिक बाबतीत तुमची जी गंभीर परिस्थिती होती ती परिस्थिती तुमची दूर होणार आहे आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो बघा की तुम्ही जे मेहनत केली होती त्या मेहनतीचं रूपांतर हे चांगल्या फळात होणार आहे। मित्रांनो की बघा की फळ हे तुम्हाला चांगले मिळणार आहे। तुम्ही जी मेहनत केली होती ती लोकांना दिसेल, तुमच्या वरिष्ठांना दिसेल आणि त्याच्यातून तुम्हाला चांगले फळ हे प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो की 29 मार्च 2025 नंतर तुमची 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे आणि उतरती 7.5 ही तुम्हाला चांगले फळ देऊन जाणार आहे। त्या आर्थिक समस्या तुमच्या सुटणार आहेत। तुमच्या जो कर्जाचा डोंगर होता तो सुद्धा तुमचा हळूहळू कमी होणार आहे। तुमच्या डोक्यावरील कर्ज हे हळूहळू कमी होणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर ते कर्ज सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत 29 मार्च 2025 नंतर जेव्हा शनी ग्रह परिवर्तन करतील त्यावेळेस तुम्हाला थोडीशी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। ताणतणाव तुमचा वाढणार आहे, धावपळ तुमची वाढणार आहे। उतरती 7.5चे तिसरे चरण तुमचे चालू होणार आहे, परंतु ताणतणाव तुमचा जाणवणार आहे। त्यामुळे तुम्ही थोडासा व्यायामाकडे लक्ष द्या। त्याचबरोबर तुम्ही व्यायाम करता योगा देखील करा। योगा आणि व्यायाम केल्यामुळे आणि आहाराकडे लक्ष ठेवल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होणार आहे आणि आरोग्य तुमचे चांगले राहणार आहे। 29 मार्च नंतर आरोग्याचा थोडासा ताणतणाव जाणवणार आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा आरोग्याला त्रासदायक असे कुठलेही पण काम तुमचे होणार नाही। त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यायामाने आणि योगाने तुम्ही तुमच्या परिस्थितीवर, ताणतणावावर मात करणार आहात। त्यानंतर बघूया की कुटुंबाच्या बाबतीत 29 मार्च नंतर तुमचे संबंध हे चांगले असणार आहे। कुटुंबातील लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे, तुमचे सहकार्य कुटुंबाला मिळणार आहे आणि तुमचे संबंध जे तणावाचे होते ते तणावाचे संबंध दूर होऊन तुमचे चांगले संबंध कुटुंबाबरोबर राहणार आहे। तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध राहणार आहेत आणि तुम्ही एकंदरीत तुमच्या कुटुंबाबरोबर, जोडीदाराबरोबर चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात। म्हणजेच काय मित्रांनो की 29 मार्च नंतर जेव्हा शनी परिवर्तन करतील त्यावेळेस तुमचं कुटुंब आणि तुमचं आणि कुटुंबातील वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे, आनंदाचं असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीमध्ये शनी परिवर्तनाच्या काळात
नोकरीच्या समस्या तुमच्या ह्या दूर होणार आहे. ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना, कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमधील जे ताणतणाव होते ते तुमचे ताणतणाव दूर होणार आहेत. तुमच्या नोकरीतील जे सहकारी असतील ते सहकारी तुम्हाला सहकार्य करणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर सहकार्य करणार आहेत. तुम्ही इतक्या दिवस जी मेहनत केली त्या मेहनतीचे फळ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. एकंदरीत काय 29 मार्च नंतर जेव्हा शनी परिवर्तन करतील त्यावेळेस तुम्हाला नोकरीमध्ये चांगले फळ देऊन जाणार आहेत. तुमची पगारवाढ सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर तुमची बदली देखील होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला एखादं पद सुद्धा नोकरीमध्ये मिळू शकतं. मित्रांनो, म्हणजेच काय की शनी परिवर्तन जेव्हा 29 मार्च 2025 रोजी शनी परिवर्तन करतील त्याचा फायदा हा तुम्हाला नोकरीमध्ये मिळणार आहे. तुमच्या नोकरीतील समस्या ह्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला ज्या नोकरीच्या बाबतीत चिंता लागलेली होती ती चिंता तुमची दूर होऊन तुम्हाला चांगलं फळ हे मिळणार आहे. एकंदरीत मित्रांनो बघा की आपण आत्ताच बघितलं की 29 मार्चला जेव्हा शनी परिवर्तन करतील त्यावेळेस कुंभ राशीला 7.5चा तिसरा टप्पा चालू होणार आहे. आणि 7.5चा तिसरा टप्पा म्हणजेच काय की उतरती 7.5 चालू होणार आहे. ते तुम्हाला चांगले फळ हे देऊ जाणार आहे. तुम्हाला नोकरीमध्ये चांगले फळ मिळतील, आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगलं फळ मिळेल, त्याचबरोबर कुटुंबातील वातावरण तुमचं चांगलं असेल, नोकरीत तुमचं चांगलं फळ मिळेल. फक्त तुम्हाला येणाऱ्या काळात ही आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आरोग्याची काळजी घेत असताना तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या, योगाकडे लक्ष द्या आणि चांगला आहार नक्की घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओला लाईक देखील तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.